पहा रे, आपण आता हे 3 प्रकारचे सोल्युशन तयार करणार आहे. हे मिल्क सोल्युशन तयार करायचं, हे साल्ट सोल्युशन तयार करायचं आणि हे टर्मरिक सोल्युशन तयार करायचं. आणि आपल्याला याच्यावरून काय शिकायचं आहे, सोल्युशनचे प्रकार काय काय असतात. बरोबर आहे. आता पहा कर. हे काय झालं, मिल्क सोल्युशन आपलं. बरोबर आहे. आता पहा याच्यात जर लक्ष दिलं तुम्ही काळजीपूर्वक थोडंफार, तर काय होणार आहे, पूर्णच्या पूर्ण जे काही आहे हे दूध पाण्यात मिसळलं, पण याचे पार्टिकल खाली बसू शकतात का रे? नाही. पुन्हा यानं पहा पाण्यासारखं स्वच्छता ठेवली का याच्यात? नाही. हे वेगळाच कलर झाला थोडासा. बरोबर आहे. मग अशा प्रकारच्या सोल्युशनले जर आता विचारात केलं तर याला कोलाइड म्हणतो आपण. काय म्हणणार आहे? कोलाइड. कारण याचे पार्टिकल आपल्याला एक तर दिसून नाही राहिले, लगे फाईन पार्टिकल आहेत, पण ते पार्टिकल सहजगत्या खाली बुडात बंद बसू राहिले का त्याचे? नाही. तर मिल्क सोल्युशनले कोणतं सोल्युशन म्हणणार आहे आपण? कोलायडल सोल्युशन. आलं लक्षात? हां. आता दुसरं स्टीअर कर पूर्णच्या पूर्ण. झालं का? कचरा आहे का त्याच्यात काही? खाली नाही. नाही पूर्ण स्टीअर नाही केलं म्हणजे याचा अर्थ समजा. लक्ष द्या, याच्यात कचरा होतं का रे? खाली चाललं ते. बरोबर आहे. आता पाय ह्याच्यात काय होतं, हे सॉल्ट जे काही साल्ट टाकेलं आहे आपण याला सोल्यूट म्हणतो आणि पाण्याला काय म्हणतो आपण? सॉल्व्हंट. याचं काय झालं, सोल्युशन या कंडिशनमध्ये तयार झालं. आता पहा हे विरघळलं पूर्णच्या पूर्ण म्हणजे डिझॉल्व झालं. आता जर काळजीपूर्वक हिच्यात लक्ष देसाल तर हिच्यात जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर पहा थोडंसं वरून कचरं आहे म्हणून हे तरी दिसून राहिलं. समजा वेगळं तुम्ही लक्ष दिलं नाही काळजीपूर्वक. बरोबर आहे. तर हे कचऱ्याचे काही पार्टिकल आहे तिच्यात, पण तसं आता लक्ष द्या. वास्तविक जर पाहिलं तर हिच्यामध्ये सांगा आता असं वाटून राहिलं का थोडंफार की बुवा काही विरघळेल बी नाही, डायरेक्ट स्वच्छ पाणी दिसून राहिले? दिसून राहिलं ना. मग अशा प्रकारचं सोल्युशन, ज्या सोल्युशनमध्ये सॉल्व्हंट पूर्णच्या पूर्ण डिझॉल्व्ह होतात आणि त्याचा पार्टिकल बिन कुठे काही दिसत नाही किंवा त्याचा इफेक्ट बिन आपल्याला दिसत नाही, ओरिजिनल आपलं जसं सॉल्व्हंट आहे तसं आपल्याला दिसते, अशा प्रकारच्या सोल्युशनला आपण काय म्हणतो? ट्रू सोल्युशन. कोणतं सोल्युशन? ट्रू सोल्युशन. आणि सॉल्ट सोल्युशन काय आहे? ट्रू सोल्युशन. तेच पहा मिल्क सोल्युशन कोणतं होतं आपलं? कोलायडल सोल्युशन. आलं लक्षात? आता आपण पाहू तिसरं. स्टीअर करते आता, चमचा नका करणं. बस. आता पहा हे तिसऱ्या प्रकारचं सोल्युशनचा प्रकार आपण केला. बरोबर आहे. आता पहा याच्यात का नाही, याच्यात तुम्ही म्हणजे पहा या मोबाईलात तरी दिसणार नाही तरी काळजीपूर्वक पहा. या हळदीचे छोटे छोटे कण काय उरायले रे, इकडे तिकडे म्हणजे पाण्यात इकडे तिकडे पसरून राहिले. बरोबर आहे. हे काही टायमानंतर जर आपण ठेवलं तर हे बुडात बिन काय होतात, बुडात जाऊन सेटल डाऊन होतील. बरोबर आहे. आणि हे पहा थोडंसं कमी टाकायला पाहिजे होती हळद, पण तरी बिन पहा या व्हिडिओमध्ये नाही दिसत पण तुम्हाला दिसू राहिलं. म्हणजे याच्यात काय आहे, छोटे छोटे कण आहेत अजून बिन. बरोबर आहे. आणि ते कण बुडाशी काही वेळात बसतील. कुठे बसणार आहेत? बुडाशी काही वेळात बसतील. तर अशा प्रकारच्या सोल्युशनले आपण कोणतं म्हणत असतो? तर याला म्हणायचं सस्पेन्शन सोल्युशन. कोणतं आहे? सस्पेन्शन सोल्युशन नाही तर डायरेक्ट आपण याला सस्पेन्शन बिन म्हणू शकतो. तर अशा प्रकारे पहा सस्पेन्शनमध्ये पार्टिकलची साईड कोलाइडपेक्षा मोठी असते, त्याच्यामुळे ते काय होतं रे, बुडात जाऊन सेटल होऊ शकतात. ट्रू सोल्युशनमध्ये एवढे विरघळतात ते की डबल आपल्याला दिसणारच नाही, पूर्ण पाणीच क्लिअर दिसेल. आणि हे जे काही कोलायडल राहते याचे पार्टिकल छोटे तर असतात, कोलाइडचे पार्टिकल छोटे असतात,
पण मात्र ती एवढे मिसळतात की एकच फेज तयार करतात सरळ सरळ. बरोबर आहे. एकच फेज म्हटल्यापेक्षा ती फेज दिसत नाही व्यवस्थित, एक फेज नाही म्हणू शकत आपण. तर अशा प्रकारचे काय झाले आपले हे तिन्हीच्या तिन्ही सोल्युशनचे प्रकार. आलं का लक्षात? नक्की. पहा हळदीत छोटे छोटे पार्टिकल पाहायला भेटतात आणि तेच पार्टिकल हे पाय बुडात काय आले रे ते पार्टिकल सेटल डाऊन होऊ राहिले आणि आपल्याला त्याचा आकार बिन दिसते. म्हणजे हे प्रकारचं जे काही याले जे काही म्हणणार आहे आपण म्हणजे असे पार्टिकल तरंगत आहेत. बरोबर आहे. नंतर काही टायमानं काय होईल ते छोटे छोटे पार्टिकल पहा बुडाशी दिसून राहिले आपल्याला, ते येऊन राहिले म्हणून दिसते ना असं छोटे छोटे असे बारीक बारीक बारीक. आणि ते पहा खाली थोडीशी हळूवार हालचाल चालू आहे त्याची आहे का, म्हणजे असे बसतात. दुधात आपल्याला असं पाहायला भेटलं का असे पार्टिकल खाली बसली का? नाही. कारण या लक्ष द्या या पार्टिकलची साईज कशी असणार आहे मिल्क पार्टिकलपेक्षा जास्त मोठी थोडीशी. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे सेटल डाऊन होतात. आता हे पाण्याचं जर पाहिलं तर पाण्यात आता पहा आता काही वाटूनच नाही राहिलं काही टाकेलं आहे आपण, वाटून राहिलं का? नाही. पण याच्यात काय टाकेलं आहे आपण? सॉल्ट टाकेलं आहे. हे सॉल्ट सोल्युशन तयार करेल आहे. म्हणजे अशा प्रकारच्या सोल्युशनला आपण काय म्हणतो ट्रू सोल्युशन. आणि हे जे काही दुधात आहे दुधात पार्टिकल मिसळले पण आता कुठे दिसून नाही राहिलं आपल्याला की बुवा नेमकं खाली बसू राहिले का वर काही असं दिसू राहिलं का? तर नाही. ते अशा प्रकारचे याला काय म्हणणार आहे कोलायडल सोल्युशन. आलं लक्षात इथपर्यंत? तर हे पहा हे सोल्युशनचे 3 प्रकार असतात. समजू राहिलं? तसंच आपण याचे पण पाहू शकतो कशाले म्हणजे कशाले एलिमेंट म्हणायचं, कशाले मॉलिक्यूल म्हणायचं आणि कशाले मिक्सचर म्हणायचं. आलं लक्षात? इथपर्यंत समजलं? बाकीचे आता आपण सोल्युशन बदलू. आता लक्ष द्या रे या चॉक पावडरमध्ये काय उरलेलं काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर हे पार्टिकल इकडे तिकडे काय उरले इकडे तिकडे खेळत आहेत आणि ते पूर्ण डुबले का असे तरंगत आहेत. म्हणजे हे कोणतं सोल्युशन होईल सांगा बरं आता? पण पार्टिकल सेटल डाऊन बिन राहिले म्हणजे कोणतं सोल्युशन आहे सांगा? सस्पेन्शन. आलं लक्षात? हां. त्याच्यानंतर आता हे एक प्रकारचं सोल्युशन पहा. त्याला बुडात लाईट कम्प्युटरला बरोबर आहे. याच्यात हे चॉकचे काही पार्टिकल आले पण हे पहा हे कसं आहे एक खट्ट्या मिसळलं. बरोबर आहे. याचे पार्टिकल जर पाहिले तर एकूण एकात काय होईल पूर्णच्या पूर्ण मिसळले. म्हणजे हे जे काही आहे हे कागद वेगळा लावला करतो. तर हे जे काही सोल्युशन आहे समजा आपण टाकलं हे पूर्णच्या पूर्ण विरघळलं. बरोबर आहे. तर मग आधी याच्यातले पार्टिकल पण काही सेटल डाऊन होताना दिसू राहिले का आपल्याला? नाही. तर अशा प्रकारच्या सोल्युशनला आपण काय म्हणत असतो कोलाईट. आलं लक्षात? हे काय झालं कोलाईट. आता पहा हे जे काही चॉकचं आहे याला सस्पेन्शन म्हणणार आहे. आता हा साखऱ्या अजून विरघळला नाही पण याला विरघळवणं चालू आहे. समजा ज्यावेळेस हा विरघळील तर पाण्यात मिक्स झाला का म्हणजे स्वच्छ पाणी आहे का साखरे आहे हे काही कळणार आहे का आपल्याला? म्हणजे हे कोणत्या प्रकारचं असणार आहे सोल्युशन? हे असणार आहे ट्रू सोल्युशन. समजलं? म्हणजे पहा हे ट्रू सोल्युशन हे कोणतं आहे सस्पेन्शन आणि हे जे काही आहे हे कोणतं सोल्युशन असणार आहे आपलं कोलाईट. समजलं? कोलाईटच्या मध्ये दूध एक दुधाचं पाहिलं आपण आधी आणि आता हे दुसरं 2 प्रकारचे. आलं लक्षात इथपर्यंत? एकदा लक्ष द्या रे हिच्यात काय टाकलं होतं आपण? साखऱ्या टाकला होता. साखऱ्या टाकल्याच्या नंतर हा सगळ्या पूर्ण विरघळला. बरोबर आहे. एकदा चम्मच काढ. पहा असं वाटते का याच्यात की बा या पाण्यात साखरे आहे म्हणून? नाही. याला म्हणतात शुगर सोल्युशन. आलं लक्षात? आणि हे कोणत्या प्रकारचं आहे? ट्रू सोल्युशन. तेच पहा चॉक पावडर टाकेलं आपण दुसऱ्या याच्यात अशा प्रकारे. चॉक पावडरचं जर काळजीपूर्वक पाहिलं तर हे पाय चॉक पावडर काय उरली थोडी थोडी हळूहळू काय उरली रे खाली आपल्याला असं दिसते की ती सेटल उरली पार्टिकल त्याचे खाली बसू राहिले. बरोबर आहे. आपल्याला 2 मिनिटात असं पाहायला भेटेल की चॉकचे जे काही पार्टिकल आहेत हे एकदम खाली आहेत. तर अशा प्रकारच्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे सांगा? काय म्हणायचं? सस्पेन्शन. आणि आता एक लक्ष द्या हिच्यात आपण टाकेलंय म्हणजे एक निळी. तर निळीचा जर विचार केला तर निळी ही पूर्णतः विरघळली दिसून राहिली का याच्यात काही? म्हणजे एकदम पाण्याचा तिनं कलरच बदलून टाकला. पण पाण्याचा कलर जरी बदलला असला तर तिचे पार्टिकल एवढे मिसळले तिच्यात की आपल्याला वेगवेगळे दिसतात का? नाही. तर हे कोणत्या प्रकारचं सोल्युशन म्हणणार आहे आपण? कोलाईट. आलं लक्षात इथपर्यंत?
समजलं काही अडचण? म्हणजे पहा आपण 6 पाहिले वेगवेगळे, डबल बिन आपल्याला काही पाहायचे. क्लिअर इथपर्यंत? लक्ष द्या. पहा याच्यात काय आहे, कोकोनट ऑइल टाकेल होतं आपण. कोकोनट ऑइलची पहा वेगळीच फेस तयार उरली. हे दिसू राहील तुम्हाला ती. म्हणजे हे आतलं जर विचार केला तर बबल दिसतात, वरून काही वेगळं क्लिअर दिसत नाही. पण याच्यातून पाहू तर पहा एक लेअर वरच्या आहे ऑइलची, आणि दुसरा काय पाण्याची लेअर आपल्याला खाली पाहायला भेटते. तर याला काय म्हणणार आहे आपण, हेट्रोजिनस मिक्सचर. आलं लक्षात इथपर्यंत? त्याच्यानंतर पहा यानं हे एक करेल आहे. तर याचा जर विचार केला तर हे समजा कुखाचं आहे, तर कुखू सेटल डाऊन उरायला खाली, म्हणजे याला काय म्हणणार आहे आपण, सस्पेन्शन. आता पहा हे म्हणजे सिट्रिक ॲसिड टाकलं होतं, सिट्रिक ॲसिड जर पाहिलं तर मधात कुठे काही पाहायला भेटत नाही, तर याला काय म्हणणार आहे, कोलाईट. समजलं इथपर्यंत? काही अडचण कोण आली?